सांगलीतील 100 फुटी रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी होत होती। महापालिकेच्या पथकाने अखेर रस्त्यांवरील गॅरेज, हॉटेल आणि पानटपरीवर जेसीबी चालवलाय। सुमारे 250हून अधिक व्यावसायिकांची अतिक्रमणे काढून टाकली। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। अतिक्रमण काढताना महापालिका अधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी झाली। अनेकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली, मात्र महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे। विश्रामबाग ते कोल्हापूरला जाण्यासाठी 100 फुटी रस्ता हा बायपास आहे। वर्षभरापूर्वी या रस्त्याचं पूर्ण क्षमतेने रुंदीकरण करण्यात आले। 4 पदरी रस्ता सध्या वाहतुकीसाठी आहे। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 500हून अधिक दुकानगाळे, गॅरेज, हॉटेल, पानटपऱ्या आहेत। गेल्या काही वर्षात गाळेधारक व्यावसायिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले। त्यामुळे अनेक नागरिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती। आयुक्त सत्यम गांधी यांनी या रस्त्यावर अतिक्रमणे केलेल्या व्यावसायिकांना 4 महिन्यापूर्वी नोटीस बजावत सामायिक अंतरातील अतिक्रमण काढून घ्यावं म्हटलं होतं, पण त्यानंतरही व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवलं नाही। त्यामुळे सकाळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सचिन सागावकर हे जेसीबीसह अतिक्रमण पथकासह 100 फुटी रस्ता परिसरात दाखल झाले। त्यांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली, पण व्यावसायिकांनी त्याला विरोध केला। काही जण महापालिकेच्या जेसीबी समोर आडवे झाले। व्यावसायिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापालिकेच्या पथकाशी वादावादी झाली, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं। यातच एका व्यावसायिकांनी फरशीचा तुकडा हातात घेत अतिक्रमण काढल्यास गळ्यात चिरून आत्महत्या करू असा इशारा दिला। त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत कारवाई सुरूच ठेवली। आयुक्त सत्यम गांधी यांनीही कारवाई मोहिमेला भेट देत सूचना केल्या। माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, फिरोज पठाण, रज्जाक नाईक यांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई कायम ठेवली। तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आपल्याशिवाय पाणीही हालत नाही, त्यामुळे आपणच मतदारसंघाचे मालक असल्याच्या आविर्भावात स्वर्गीय आर पाटील गट आणि माजी खासदार संजय पाटील गट होता। मतदारसंघात तिसरे नेतृत्वच तयार होणार नाही असा त्यांचा समज होता। मात्र भाजपाने तासगाव पालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसह 25 उमेदवार देऊन स्वतंत्र पॅनेल उभं केलं। सुमारे 4 दशकांनंतर तिसरं पॅनेल लागले, त्यामुळे पुढील काळात आबा काका गटाचा राजकीय दहशतवाद मोडून काढू असा इशारा भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी दिलाय। तासगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली। या निवडणुकीत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी दोन्ही पॅनेल समोर भाजपने आव्हान उभं केले। स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी विद्यासागर धाबुगडे यांची उमेदवारी निश्चित केली, तर 12 प्रभागांमधून 24 उमेदवार दिलेत। भाजपने संपूर्ण पॅनेल उभं केल्यानंतर ॲडव्होकेट पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। ते म्हणाले, आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांनी पैसेवाले उमेदवार दिलेत। कोट्यवधी रुपये खर्च करून तासगावकरांना विकत घेण्याच्या गुरमीत विरोधक आहेत। अवैध धंद्यांचे मालक, वटका घेणाऱ्यांना दोन्ही गटांनी उमेदवारी दिली आहे। निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार आहे। ही पण निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होईल। तासगावात नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 25 जागांवर आम्ही कमळाच्या चिन्हावर उमेदवार दिले। तथापि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणुकीत युती करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि RPI असे एकत्र येऊन चांगले पॅनल देण्याचा आमचा विचार असल्याचंही ते म्हणाले। जिल्ह्यात गुन्हेगारी, नशाखोरी, जुगार यांसह इतर अवैध व्यवसाय वाढले, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, नसेल तर नागरिकांच्या स्वरक्षणासाठी बंदूक परवाने द्यावेत अशी मागणी करत नागरिकांनी येथील स्टेशन चौकात आंदोलन केलं। मनसेचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांनी भयमुक्त अभियानाला सुरुवात केली। पहिल्या टप्प्यात सावंत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केलं। या आंदोलनात तानाजी रुईकर, उत्तम साखळकर, विशालसिंह राजपूत, डॉक्टर संजय पाटील, अनिल शेटे, सतीश मोहिते यांच्यासह मोहिते कुटुंब उपस्थित होते। तानाजी सावंत म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वेगाने वाढत आहे। खून, हल्ले, गँगवॉर, घरफोड्या, धमक्या यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्या यांचा पुरवठा आणि विक्री अनेक भागात उघडपणे सुरू असून या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुले, युवक अडकत आहेत। त्यामुळे सांगलीचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। जुगार अड्डे, सट्टेबाजी केंद्रे आणि इतर अवैध धंदे खुलेपणाने सुरू आहेत। नागरिकांना रात्री घराबाहेर पडणं सुद्धा धोकादायक वाटू लागले। नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत असून भयमुक्त अभियान हा उपक्रम सुरू केला आहे। प्रशासनाने जिल्ह्यात नशेखोरी विरोधात तातडीने व्यापक आणि कठोर अँटी ड्रग्ज मोहीम राबवावी। नशेचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून पुरवठा साखळी पूर्णपणे मोडीत काढावी अशी मागणी केली आहे।
आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतची मागणी देखील केली। तातडीने प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तानाजी सावंत यांनी दिलाय। येत्या निवडणुकीत भाजप एखादी सत्ता मिळवेल आणि यामध्ये श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांचा मोठा वाटा असेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी व्यक्त केलाय। विष्णू अण्णा भवन येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार यांची महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। येणाऱ्या निवडणुकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि भाजप पक्ष बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी जयश्री वहिनींनी केले। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश रावटी, बाजार समितीचे संचालक संग्रामदादा पाटील, माजी महापौर किशोर शहा, कांचन कांबळे, सुभाष यादव, उत्तम साखळकर, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, संजय कांबळे, इनुस महात, गजानन मगदूम, अजित दोरकर, मृणाल पाटील, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, शीतल लोंढे, अजित सूर्यवंशी, उदय पाटील, शेखर पाटील, नरेंद्र वाडकर, विजय पाटील व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी तर कय्यूम पटवेकर यांनी आभार मानले। सांगलीच्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन आयर्विन पुलाला 96 वर्ष पूर्ण झालेत। या 96 वर्षात सांगलीकरवर आलेल्या अनेक संकटे आणि वादळांना टक्कर देणाऱ्या आणि साक्षीदार असणाऱ्या सांगलीच्या आयर्विन पुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी समस्त सांगलीकरांच्या वतीने दीप प्रज्वलित करून आयर्विन पुलाचा 96वा वाढदिवस साजरा केला। कृष्णा नदीवर तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या काळात 18 नोव्हेंबर 1929 दिवशी या पुलाचं लोकार्पण तत्कालीन सरकारच्या गव्हर्नर यांच्याकडून झालं होतं। आज या आयर्विन पुलाने आपली 96 वर्ष पूर्ण करत 97व्या वर्षात पदार्पण केलंय। 1972चा दुष्काळ असो की 2005 तसेच 2019 आणि 2021चा महापूर असो, अनेक संकटे झेलत आयर्विन पुलाने 96 वर्षांची आपली कारकीर्द पूर्ण केली आहे। आयर्विन पूल हा पुण्या मुंबईबरोबर कर्नाटकमध्येही एक ऐतिहासिक पूल म्हणून प्रसिद्ध आहे। सांगलीला बाहेरच्या जिल्ह्यांशी जोडणाऱ्या आयर्विन पुलाला आज 96 वर्ष पूर्ण होऊन 97व्या वर्षात पदार्पण केलंय। इंग्रजांच्या काळात हा पूल बांधला गेलाय। 2005 साली सांगलीला पूर आला, तेव्हा स्वच्छता करताना आम्हाला वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना सुचली। तेव्हापासून आम्ही या पुलाचा वाढदिवस साजरा करतोय। गावांमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलाय। आज समस्त सांगलीकरांच्या वतीने पुलावर रांगोळी काढून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। 2029 साली या पुलाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। अनेक महापूर झेलूनही आज सांगलीचा आयर्विन पूल भक्कम स्थितीत उभा आहे। माझ्या कोणत्याही चित्रपटात मी व्यसनांचं प्रदर्शन करत नाही। अंमली पदार्थांच्यावर सर्वात जास्त कारवाई केलेल्या मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यानंतर मी फार आनंदी असल्याचं मत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलंय। रोजगार मेळावा कार्यक्रमासाठी आलेल्या प्रवीण तरडे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यास भेट दिली। यावेळी ते बोलत होते। मुळशी पॅटर्न सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली आहे। पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं स्वागत केलं। प्रवीण तरडे यांनी मी माझ्या कोणत्याही चित्रपटात व्यसनांचं प्रदर्शन करत नाही। अंमली पदार्थांच्यावर सर्वात जास्त कारवाई केलेल्या मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यानंतर मी फार आनंदी झालोय, अशा शब्दात दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं। तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचं भरभरून कौतुक केलंय। व्यसनमुक्तीबाबत कार्यक्रम आयोजित करा, नक्की पुन्हा मी मिरजेला येईन, असंही दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, विज्ञान माने आणि चित्रपट निर्माते सागर पाठक उपस्थित होते। जुना बुधगाव रोडवरील पंचशील नगर येथे घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून घरफोडीतील दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 1,89,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। त्याच्याकडून 2 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत। अभिजित रामचंद्र गायकवाड असं अटक केलेल्या सराईताचं नाव आहे। संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरची कारवाई केली। संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर आणि अष्टविनायक नगर येथे राहणारे प्रकाश चंद्रकांत चव्हाण
चव्हाण आणि पौर्णिमा नितीन कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात 6 नोव्हेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानंतर संजयनगर पोलिसांनी संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला। गुन्ह्यात स्थानिक नागरिकांनी संशयिताचं वर्णन सांगितलं होतं। या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू झाला। संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी परिसरात पेट्रोल करत असताना संशयित गायकवाड हा त्यांना पाहून पळून जाऊ लागला। यावेळी त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडलं। यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। यावेळी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 95,000चा मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्ह्यातील आरोपी हा भर दिवसा घरफोडी करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा कसून चौकशी केली। यावेळी त्याने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे। यावेळी त्याच्याकडून मोटरसायकल आणि दागिने असा एकूण 94,000चा मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आष्टा, विटा, जत, कोकरूड, म्हैसाळ, डफळापूर, कासेगाव, खेराडे वांगी आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली आहे। तपासणीत रुग्णालयात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत। विभागीय आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी कारवाई केली आहे। शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांच्या कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर आरोग्य विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारलाय। जिल्हा ग्रामीण रुग्णालय आष्टा, विटा, जत, कोकरूड, म्हैसाळ, डफळापूर, कासेगाव, खेराडे वांगी आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात आली। या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत। या तपासणीत स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, औषध साठा, उपकरणे, प्रसूतिगृह आणि शस्त्रक्रिया कक्षातील सुरक्षाविषयक बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास आलं। काही रुग्णालयात व्यवस्था नसल्याने वापरलेले कपडे तसेच पडून होते। हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे। अस्वच्छता, जैववैद्य कचऱ्याचं व्यवस्थापन, हजेरीपत्र सह्यान करता नाहीत, मुदतबाह्य औषध साठा, तर काही ठिकाणी प्रसूतीचे असलेले कमी प्रमाण गंभीर दिसून आल्या। रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर माने यांनी सांगितले। सांगली ही नाट्य पंढरी, सहकार पंढरी आणि आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते, परंतु हल्ली या सांगलीची ओळख ही गुन्हेगारी क्षेत्रात वाढत चालली आहे। त्यामुळे प्रशासनाने ॲक्शन प्लॅन राबवणं आवश्यक आहे। त्यासाठी नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमेचं आयोजन लोकहित मंचच्या वतीने केलं आहे। अनेकांनी सांगलीचा बिहार होऊ देऊ नका अशी मागणी केली आहे। सांगलीत दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, दरोडे होताना दिसत आहेत। अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री आणि खरेदी होतीये। त्यामुळे सांगलीची खरी ओळख पाठीमागे पडते। सरकारने यामध्ये लक्ष घालून सांगलीचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे, यासाठी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील मारुती चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली। ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिला यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला। या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं जाणार असून सांगलीतील गुन्हेगारी, त्याचबरोबर अंमली पदार्थांची विक्री यावर ताबडतोब आळा घालावा अशी मागणी करण्यात येणार आहे। यावेळी जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदन चव्हाण, शिवसेना सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, युवराज गायकवाड, सागर वनखंडे, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे, किरणराज कांबळे, अजित जोशी, वेदांत भिसे, निखिल कोळपे, सुनील शिंदे, मयूर गायकवाड आदी जण उपस्थित होते। अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवर 5% GST लागू झालाय। त्याचं राजस्व राज्य शासनाला मिळत आहे। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करण्यासह विविध ठराव राज्यातील व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आलेत। या मागण्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 5 डिसेंबरला राज्यव्यापी लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र, इंडस्ट्रीज अँड ट्रेड, दी ग्रेन, राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे आयोजित परिषदेस महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणारे व्यापारी उपस्थित होते। राष्ट्रीय बाजार समितीबाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशामधील त्रुटी दूर करण्याबाबत कृती समितीबरोबर त्वरित चर्चा करण्यात यावी। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीतर्फे यापूर्वी सुचवण्यात आलेल्या बदलांबाबत कृती समितीबरोबर चर्चा करून निर्णय घ्यावेत। अन्न सुरक्षा कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द कराव्यात। यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्यांबाबत बंद पुकारण्यात आलाय।